ओके. नमस्कार सर. नमस्कार. सदरून आमच्या जे आदर्श शेतकरी आहेत नरेंद्र सपकाळे सर, आम्ही यांच्या फार्म हाऊसला व्हिजिट दिली होती. त्यांनी आपल्या कंपनीकडून टिश्यू कल्चर सागवानचं प्लांटेशन केलं होतं. तर आपण सरांचं हे जे प्लांटेशन केलेलं आहे याच्यामध्ये त्यांना अशी काही मेहनत घेतली जी आम्ही आता बरेचसे शेतकऱ्यांकडे फिरतो अशी पाहिजे तशी गोलाई उंची असं नाही आहे. तर सरांनी काय विशेष केलं तर सरांकडून थोडं जाणून घेऊ. सर्वात अगोदर सरांचं नाव गाव पत्ता हे नेमकं प्लांट कुठे आहे ते बघून घेऊ आपण. सर आपलं शुभ नाम काय आहे सर? नरेंद्र कडू सपकाळे, मला नरभाऊ म्हणून ओळखलं जातं. बरं हे गाव कुठलं आहे सर आपलं? हे गाव कळगाव, तालुका जिल्हा जळगाव. म्हणजे जळगाव मध्येच येतं. हो. बरं सर, आपण हा जो टिश्यू कल्चर प्लांट लावला होता लावण्याच्या वेळेस हे किती इंचाची हाईट होती, किती इंचाचा प्लांट मिळाला होता सर तुम्हाला? 2 ते 4 इंचाचं होतं. एक 2 ते 4 इंचाचा हा प्लांट सरांना मिळाला. 2 ते 4 इंचाचा प्लांट. आता हे सर तुम्हाला लावून किती दिवस झालेत सर या प्लांटला? 4.5 ते 5 वर्ष झाली. म्हणजे 4.5 ते 5 वर्षामध्ये आज ह्या प्लांटची जी हाईट आहे तुम्ही बघू शकता. आज याची गोलाई जरी मापली तुम्ही तर 25 ते 26 इंचाची याची गोलाई आहे. हाईटमध्ये जर पाहत आहे एक 25 ते 30 फुटापर्यंत याची हाईट सुद्धा केलेली आहे. तर याचं जे श्रेय आहे जे सरांनी इथं हे बागेमध्ये ध्यान केलं, सरांचे जे मजूर आहेत, काय नाव म्हटलं सर आपल्याला? जगन्नाथ देवराम कोळी. जगन्नाथ देवराम कोडे म्हणून आमचे हे सर आहे. यांनी इथं देखभाल केली आणि एक चांगल्या प्रकारे त्यांनी मेहनत घेऊन आज हे 5 वर्षामध्ये तुम्ही प्लांट बघताय की आज ह्या स्थितीमध्ये आहे. तरी सरांनी असे विशेष काय मेहनत घेतली सर की हा प्लांट एवढा छान झाला? मशागत केले, खत वगैरे, पाणी. जसं त्याला टायमेशीर खत देणं आहे, पाणी देणं आहे, काही जे आपल्याला मध्ये मध्ये जे ब्रांचेस येतात ते ब्रांचेस काढणं आहे, काढायचं काम केलं म्हणून आज आपल्याला इथं हा प्लांट पाहायला मिळाला. 25 ते तर तुम्ही काय मनोगत इच्छिता की बाकीच्या शेतकऱ्यांनी असं प्लांटेशन करायला पाहिजे का? करायला पाहिजे. खर्च कमी. कुठलेच म्हणजे आमच्या इथे या भागामध्ये डुकरं इतके आहे, रानडुक्कर, की माझी केळी आज 1000 खोड डुकरांनी खाऊन घेतलं. त्यापेक्षा तर हे चांगलं आहे ना. म्हणजे तुम्ही बघताय शेतकरी बंधूंनो की आज आपण जे पारंपरिक शेती करतोय तिच्यापासून जनावरांपासून त्रास आहे. आज पाहता दुष्काळ पाणीसारखा आज आपल्याला ओला दुष्काळ पडलेला आहे. पाहिजे तसं उत्पादन होत नाही, भाव नाही, काहीच नाही. आणि तिच्यामध्ये सरांनी सागवान सोबत लेमन म्हणजे निंबूचं प्लांट सुद्धा त्यांचं चालू आहे. म्हणजे त्यांचं 1 रुपयाचं काही इथं नुकसान जंगली प्राण्यांपासून असो का कुठल्या याच्यापासून त्यांचं नुकसान नाही आहे. तर सर आपला थोडा मोबाईल नंबर सांगून द्या सर. बाकीचे जे शेतकरी आहेत जर का त्यांना वाटतं की बाबा चला सरांचा प्लांट पाहायचा आहे, इकडचा ॲड्रेस तर आपण सांगितलेलाच आहे, एक वेळेस सर आपला मोबाईल नंबर पण सांगून द्या. 98 230 98 230 8 38 38. 8 38 38. धन्यवाद सर. धन्यवाद.